की मुलांना आपण जे शिक्षण देतो ऑनलाईन होतं, ऑनलाईन नंतर एकदम जे विद्यार्थी आता ऑफलाईन कडे वळले आहे, तर त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे, त्यांना कसं काय सामोरं शिक्षित करू शकतो? ऑनलाईन हे जे शिक्षण आहे ना, याच्यामध्ये जो विद्यार्थी स्वतःहून शिकणारा आहे त्याच्याकरता ऑनलाईन हेच शिक्षणाचं मीडियम जास्त चांगलं असतं. आणि शाळेत येण्याच्या पाठीमागे किंवा कॉलेजमध्ये येण्याच्या पाठीमागे नुसतं शिक्षण घेणं हाच पर्पज नसतो. शिक्षणाच्या व्यतिरिक्तही पुष्कळ गोष्टी असतात. पण जो इनहरंट लर्नर आहे, जो स्वतःहूनच शिकतो, तो ऑनलाईन पण शिक्षण घेऊ शकतो. वेअरएज ज्याला स्वतःहून शिक्षण घ्यायची ज्याची ताकद नाही आहे, जो स्वतःहून अभ्यास करत नाही, त्यांनी शाळेत किंवा कॉलेजेसमध्ये शिक्षण घेतलेलं सगळ्यात उत्तम. सर, कोरोना काळानंतर असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांना जे शिक्षण पाहिजे ते मिळत नाही. त्यांचे आई वडील कामात व्यस्त असल्याने त्यांचं थोडंफार जो मन आहे, त्यांचं जो लक्ष आहे तो भटकत आहे. याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? जे सध्याचा विद्यार्थी आहे हा जास्त वेळ सोशल मीडिया म्हणा किंवा इंटरनेटवर म्हणा किंवा मोबाईलवर म्हणा पुष्कळ वेळ अडकलेला असतो. ही त्याची वेळ त्याला कळलं की काय आपल्या उपयोगाचं आहे आणि तेवढंच त्यांनी जर का वापर केला आणि त्याचा योग्य वापर केला तर तो विद्यार्थी शाळेमध्ये पण लक्ष देईल. पण याच्या व्यतिरिक्त आई वडिलांनी सजग असायला पाहिजे आणि विद्यार्थ्याचं होमवर्क म्हणा, विद्यार्थ्याची ऍक्टिव्हिटी, विद्यार्थ्याकडे लक्ष असणं, त्याला एक रोजचे 5 ते 10 मिनिटं देणं आणि संस्कार देणं हे अतिशय गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले स्वतःचं ध्येय पक्क केलं पाहिजे. इतरांचं ध्येय तो स्वतः जर का घेईल तर ते होणार नाही. स्वतःच ध्येय स्वतःनीच मुलांनी फिक्स केलं पाहिजे. त्या मुलगा जर का लहान असेल तर त्या आई वडिलांच्या मदतीने फिक्स झालं पाहिजे आणि त्या ध्येयाकडे तो सतत जातोय का याच्याकडे पालकांनी पण आणि मुलांनी लक्ष दिलं तर त्याच्याकरता ध्येय साध्य करणं अजिबात कठीण असणार नाही. तसेही शिक्षणाचे 2 भाग आहेत, एक अकॅडमिक्स आणि दुसरं अदर दॅन अकॅडमिक्स. जे आजच्या जगात राहण्याकरता जे काही संस्कार त्याच्यावर करणं गरजेचं आहे ते संस्कार आणि स्किल्स या दोन्हीचं महत्व अकॅडमिक्स एवढंच आहे. तर ते करण्याकरता तुम्ही या तिन्ही गोष्टी अचीव्ह करायकरता प्रयत्न केला पाहिजे. मुलाचं शिक्षण, मुलाचा स्किल डेव्हलपमेंट आणि मुलाचे संस्कार या तिन्ही गोष्टी जर का उत्तम असल्या तर मुलाचं शिक्षण चांगलं होत आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आम्ही शिक्षण व्यवस्थित व्हावं याच्याकरता आम्ही एक स्ट्रॅटेजी अडॉप्ट करतो की टीच टिल इट रिचेस एव्हरी स्टुडंट. आम्ही वर्गात बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही कसं पोहोचू शकू त्याला आम्ही पेनिट्रेशन पण म्हणतो. पेनिट्रेशन 100% करायचा प्रयत्न करतो म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचतं. पण त्याच्याकरता विद्यार्थी शाळा किंवा कॉलेजमध्ये रेग्युलर येणं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन असणं हे खूप गरजेचं आहे, जे सध्या थोडंसं कमी प्रमाणात आहे. सर, आता जसं मुलांना कॉलेजमध्ये पण शिक्षण, त्याच्यानंतर ट्युशनची गरज असते. ट्युशनची गरज का भासते? 3 भाग आहे त्याच्यात. एक तर आजचं जे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये जर का तुम्हाला सगळ्यात बेस्ट स्कोअर करायचा आहे तर तुम्हाला ट्युशन क्लासेसमध्ये जाणं गरजेचं आहे, एक कारण. दुसरं कारण आहे की ट्युशन जो मुलगा शाळेमध्ये शिकतो तो ते लगेच विसरतो थोड्या दिवसात, पण ते न विसरता त्याचं डोक्यामध्ये राहणं याच्याकरता तुम्हाला ट्युशन क्लासला जावंच लागतं. आणि ट्युशन क्लास नाही लावला तर तुम्हाला घरी तरी ऍटलिस्ट त्याचा अभ्यास करावा लागतो. पण पुष्कळ अशी मुलं घरी अभ्यास करत नाही म्हणून ट्युशन क्लासला आपण जातो. आणि नंबर 3, ट्युशन क्लासला जाण्याने कदाचित तो मुलगा त्याचा फावल्या वेळामध्ये काही इतर कामं किंवा मोबाईलमध्ये बिझी राहण्यापेक्षा ट्युशन क्लासला गेलेलं त्या मुलांनी बरं असा माझं मत आहे. सर, मुलांचं स्किल डेव्हलपमेंटसाठी आपलं काय म्हणणं आहे? मुलाचं स्किल आणि मुलाचे संस्कार या 2 गोष्टी गरजेच्या आहेत आणि ते घेण्याकरता सरकारच्या भरपूर योजना आहेत आणि सरकार याच्यावर
अतिशय लक्ष ठेवून आहे. तर स्किल डेव्हलपमेंट सरकारच्या योजनांमध्ये पुष्कळ आहे. प्लस प्रत्येक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन टेक्निकल स्किल्स असो, सोशल स्किल्स असो, सब्जेक्ट स्किल्स असो, सगळेच देण्याचा प्रत्येक इन्स्टिट्यूट प्रयत्न करते आजच्या काळात. किंवा इतर लोकांचा दबाव याच्यामुळे तो सायन्स घेतो किंवा उलटही असू शकतं. या सगळ्यांना मार्ग एकच आहे की ज्या वेळेस समजलं की आपण चुकीच्या स्ट्रीम मध्ये गेलोय त्यावेळेस करेक्टिव्ह ऍक्शन लवकरात लवकर घ्यावी. अशा पिरियडमध्ये एखाद वर्ष गेलं तर हरकत नाही, पण जास्त लक्ष हे पालक आणि विद्यार्थी याच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे याच्यामध्ये गॅप आहे. तर ते ब्रिजिंग अतिशय गरजेचं आहे. आणि हे ब्रिजिंग जर का ते लहानपणापासूनच झालं म्हणजे मुलगा आणि वडील रोज एक 5 मिनिटं करंट अफेअर्स म्हणा, क्रिकेट म्हणा, की त्यांचे जे काही आवडीचे विषय आहे ह्याच्यावर जर का रोज 5 मिनिटं आई वडील आणि विद्यार्थी यांचा संवाद जर का सुरू राहिला तर ही जी दरी निर्माण होते नंतर जाऊन ती कमी होईल आणि त्याचा जरूर फायदा होईल. विद्यार्थी पालक दोघेही आजचे अतिशय चांगले आहेत. आज ते इन्फॉर्म्ड वर्ल्ड मध्ये राहतात. त्यांना चांगलं प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. आजच्या सारखी भारताची परिस्थिती पण आज चांगली आहे. तर त्यांनी एकमेकांशी संवाद साधत त्यांनी दोघांनीही पुढे गेलं पाहिजे आणि ते पुढे जाण्याकरता दोघांनी प्रयत्न केलं पाहिजे. आणि ते प्रयत्न करण्याकरता जे प्रशिक्षण गरजेचं आहे ते आई वडील मुलं तिघांनी पण घेतलं पाहिजे. सर, आपल्या कॉलेजमध्ये कॉलेज असो, ट्युशन क्लासेस असो की अदर्स काही असो, त्यामध्ये जेव्हा पहिल्या वर्षी जेव्हा टीचरची निवड होते त्या टीचरला तुम्ही काय मेसेज द्याल स्टुडंट बद्दल? ज्या टीचरची निवड होते त्या सगळ्यात पहिले तर टीचरला हे कळलं पाहिजे की आपण इथे कंपल्शनने आलेलो नाही, आपण इथे बाय चॉईस आलेलो आहे. आणि शिक्षण देण्यासारखी उत्तम सेवा आजच्या तारखेत कुठलीच नाही. तर शिक्षकी हा सगळ्यात महत्वाचा आणि नेशन बिल्डिंग करता अतिशय गरजेचा व्यवसाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षक जेव्हा घेतो रादर शिक्षक जेव्हा बनतो तेव्हा आपलं ध्येय काय आहे हे फिक्स करावं आणि मग त्याच्याप्रमाणे समोर जावं. सर, तुम्ही या फील्डमध्ये येताना जेव्हा जेव्हा तुम्ही वर्क केलेलं आहे सुरुवातीपासून आपलं सगळ्यात मोठं योगदान काय राहिलेलं आहे? माझं योगदान तसं काही नाही आहे. मी प्रयत्न आपला रोज करतो बेस्ट देण्याचा, की मी माझ्याकडनं जे बेस्ट देता येईल मग ते विद्यार्थ्यांना शिकवणं असो की टीचर्सला शिकवणं असो की अजून काही माझ्या जी काही जबाबदारी मला वाटते आणि जे माझं शारीरिक क्षमता आहे त्याच्याप्रमाणे जे पॉसिबल होतं ते सगळंच मी करतो. सर, शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या जोडी कशी असायला पाहिजे? शिक्षक विद्यार्थी हे मित्रत्वाचं नातं आहे. त्या मित्रत्वाच्या नात्यामध्ये काही लिमिट्स आहेत. ते लिमिट्स पार न करता मित्र आणि गुरु हे दोन्ही नातं पाळलं गेलं पाहिजे तर विद्यार्थी खूप समोर जाईल.